पण काळाराम मंदिरात जाऊन पूजा अर्चा आरती हा अचानक कार्यक्रम ठरवण्यात आला। याचं कारण असं की 22 तारखेला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या काळाराम मंदिरात जायचं निश्चित करतं। तिकडली एक त्या कार्यक्रमाची घोषणा करते आणि त्याबरोबर महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाला काळाराम मंदिराची आणि रामाची आठवण होते। आणि मग प्रधानमंत्र्यांना तो कार्यक्रम घ्यायला लावून काळाराम मंदिरात नेऊन आम्ही कशी कुरघोडी केली शिवसेनेवर। अरे राम हे काय कुरघोडी करण्याचं साधन आहे का? आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात गेलो म्हणून प्रधानमंत्री येणार असतील तर आम्ही काल सांगितलंय की मणिपूरच्या राम मंदिरामध्ये शिवसेना जाईल। अद्याप इतका मोठा हिंसाचार मणिपुरात उसळलेला आहे। हजारो लोकांची तिथे हत्या झालेली आहे। मणिपूर अजूनही अस्थिर आणि अस्वस्थ आहे, पण प्रधानमंत्री गेले नाहीत तिथे। मग ठीक आहे, जर शिवसेना एखाद्या ठिकाणी जाणार असेल किंवा उद्धव ठाकरे एखाद्या ठिकाणी जाणार असतील म्हणून भारतीय जनता पक्ष प्रधानमंत्र्यांना तिकडे पाठवणार असेल तरी आनंदाची गोष्ट आहे। मग आमचं असं ठरत आहे की 22 तारखेनंतर आम्ही अयोध्येत जाणार आहोत आणि मणिपूरमध्ये एक रामाचं मंदिर आहे। उद्धव ठाकरे आणि आम्ही तिथे जायच्या विचारात आहोत। त्या निमित्तानं का होईना नरेंद्र मोदी मणिपुरात येतील आणि तिकडल्या समस्या पाहतील। कोणी देवेंद्र फडणवीस यांनी काल असं म्हटलेलं आहे की बाळासाहेब हे वाघ होते, पण ज्यावेळी बाबरी पडली त्यावेळी उद्धव ठाकरेंचे चेले चपाटे कुठे होते असा प्रश्न त्यांनी विचारला। चेले चपाटे कुठे होते? बाळासाहेब वाघ असाल तर तुम्ही महाराष्ट्राला लागलेला डाग आहात बरं का? आम्ही वाघच आहोत। कोण आला रे कोणाला शिवसेनेचा वाघ आला अशी महाराष्ट्र उगाच गर्जना करत नाही। असं कधी कोणी म्हणताना पाहिलं का? कोण आला रे कोणाला भारतीय जनता पक्षाचा वाघ आला किंवा शिंदे गटाचा वाघ आला? शिवसेनेचा वाघ आला ही संकल्पना आहे। बाळासाहेब ठाकरेंनी प्रत्येक मराठी माणसाला वाघासारखं जगायला शिकवलं आणि त्यासाठी शिवसेना स्थापन केली। बाबरी कोसळली किंवा त्या संपूर्ण घडामोडीमध्ये शिवसेना कुठे होती पाहायचं असेल तर जे स्पेशल कोर्ट विशेष न्यायालय स्थापन झालं बाबरी पडल्यानंतर, त्यातल्या आरोपपत्रात आरोपींची नावं एकदा त्यांनी पाहून यावी। ते वकील आहेत, त्यांनी सगळी नावं एकदा पाहावी। मग त्यात किती शिवसैनिक आहेत ते त्यांनी महाराष्ट्राला सांगावं। देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सगळे चेले चपाटे हे एक नंबरचे खोटारडे आहेत। रामाचं श्रेय तुम्हाला जरूर घ्या, पण प्रभू श्रीराम तुम्हाला हे श्रेय घेऊन देईल का हे 2024 ला कळेल। हजारो शिवसैनिक अयोध्येच्या आंदोलनात सहभागी होते। दैनिक सामनावरच 150 खटले दाखल झाले त्यावेळेला। एक लक्षात घ्या, मी स्वतः सीबीआय कोर्टासमोर 3 वेळा हजर राहिलो आहे। लखनौला इंदिरानगर मधल्या बाळासाहेब ठाकरे लखनौच्या कोर्टात गेले। आमचे सतीश प्रधान असतील, मनोहर जोशी असतील, विद्याधर गोखल्यांपासून मोरेश्वर सावे हे शिवसेनेत होते। अनेक आमदार नगरसेवक आज जे तुमच्या बरोबर आहेत शेळ्या, त्या तिथे नव्हत्या। शेळ्या मेंढ्या वाघच होते शिवसेनेचे। आणि म्हणून आज अयोध्येत राम मंदिर उभं आहे। पण देवेंद्र फडणवीस हे शूर्पणखेच्या भूमिकेत शिरलेले आहेत। ते अनेक मायावी रूपं घेत आहेत आणि महाराष्ट्राला गुमराह करतायत। पण शेवटी